नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ मी शूट मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारपासून केलेला आहे. उद्यापनाच्या दिवशी मी संपूर्ण देवघराची स्वच्छता करून घेतली व त्यानंतर माता लक्ष्मींची पूजा मांडून घेतली. देवाऱ्यात मी आसन ठेवण्यापूर्वी ही अँटी स्लिप मॅट टाकून घेते व त्यानंतर देवघरातील पायऱ्या ठेवते आणि त्यावरती मी आसन ठेवून देव ठेवत असते. मॅट टाकल्यामुळे देवाऱ्याला तेलाची डाग पडत नाही, हा एक फायदा होतो. भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणींचा मी सुंदर असा शृंगार केला होता. शेवटचा गुरुवार होता म्हणून वाईटही वाटत होतं की आता नंतर मार्गशीर्ष महिना संपणार आणि देवीची परत म्हणजे आपण डेली पूजा करतो, पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ज्या पद्धतीने पूजा करत असतो त्या प्रकारे तर करत नाही. तर देवींचं जरा मी छान आज म्हणजे अभिषेक केला, नंतर म्हणजे पाण्याने स्नान घातलं. माझ्याकडे हा जो टाईल्सचा तुकडा आहे त्यावरती मी नेहमी पूजा मांडताना रांगोळी काढत असते आणि ही देवीची सुंदर अशी पावलं आहेत. ती मला खूप आवडतात. कुठलीही पूजा मांडताना मी त्यांचा वापर करत असते. त्या पावलांमध्ये हळद आणि कुंकू ठेवण्याचीही जागा आहे. गणपती बाप्पा, बाळकृष्ण आणि माता लक्ष्मींची मी स्थापना करून घेतली. शेवटचा गुरुवार असल्यामुळे माझ्याकडे माता लक्ष्मींची सुंदर अशी मूर्ती आहे, राजहंसावर बसलेली. त्या मूर्तीचीही मी पूजा करून घेतली. ही मूर्ती मला प्रचंड आवडते. सोबतच देवपूजाही करून घेतली होती. माता लक्ष्मींसाठी मी हा फुलांचा हार आणला होता. आपल्या घरात नुसता दिवा जरी लावला किंवा देवपूजा केली तर फारच प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते आणि सगळीकडे मस्तच वाटायला लागतं. ही पूजा केल्यानंतरही मला खूपच छान फील होत होतं. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी पूजा करून घेतली. उद्यापनही केलं, पण त्याचं मी शूटिंग नाही केली. मकर संक्रांतीसाठी मला तिळाचे लाडू बनवायचे होते, तर मी बिना पाकाचे झटपट होणारे लाडू बनवून घेत आहे. 1 किलो तीळ घेतलेले आहे मी. अर्धा किलो पांढरी तीळ आणि अर्धा किलो गावराणी असते त्या तिळीचा वापर केलेला आहे. ही तीळ अर्धा किलो आहे. मी जे पॅक होतं माझ्याकडे तर ते फोडलं, 4 वाट्या भरला आहे. तर आता माझ्याकडे गावराणी तीळ पण आहे. ही पांढरी तीळ आहे आणि ही गावराणी आहे. तर ते दोघं मिक्स मी करत आहे. तर परत मी 4 वाट्या घेत आहे. कढई ठेवली मी गॅसवरती आणि गरम करायला पण घेतले. तिळीला जास्त भाजायचं नाही, फक्त 1 मिनिट हलकी जी कुरकुरीत होते त्या पद्धतीने तेवढं भाजून घ्यायचं. तीळ 1 ते 1.5 मिनिट भाजल्यानंतर मोठ्या कढईमध्ये काढून घेतली. मी 1 किलो गूळ घेतला होता, तर तो या प्रकारे मी चिरून घेतलेला आहे आणि नंतर तो मिक्सर मधून फिरून घेईल. बाकीचे खडे असतील तरी पण ते मिक्स होऊन जातील. गूळ चाकूने चिरून घेतला व त्यानंतर तीळ आणि गुळामध्ये मिक्स करण्यासाठी 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाण्यांना तेल असतं, त्यामुळे लाडू ज्यावेळेस वळवतो आपण तर ते सोपं जातं आणि टेस्टी छान लागते. म्हणून मग मी शेंगदाणेही ॲड केले. शेंगदाणे भाजून घेतले व त्यानंतर त्यांचे साल काढून स्वच्छ करून घेतले. आणि जे आपण तिळीमध्ये टाकण्यासाठी जे शेंगदाण्याचं मी साल काढून घेतले ते तयार झाले आहेत. आता हे सगळं मिक्स करून आपण लाडू बांधूया. मिक्सरमधून हे संपूर्ण मिश्रण मी रवाळ असं वाटून घेतलं. संपूर्ण मिश्रण वाटल्यानंतर 7 ते 8 चमचे तूप मी गरम करून, खूप कडकडीत गरम नाही केलं, कोमटच केलं, ते या मिश्रणात टाकलं व म्हणजे लाडू बांधण्यासाठी सोपे जातात आणि कमी तुपाचाही वापर होतो या लाडूमध्ये.
टेस्टी छान लागते तुपामुळे. तर इतकं तूप टाकून घेतलं आहे मी. तूप टाकल्यानंतर मिश्रण मिक्स केलं आणि त्यानंतर मी या प्रकारे संपूर्ण तिळाचे लाडू बनवून घेतले. छान चव आलेली आहे लाडूंना. काश मला तुमच्यापर्यंत पोचवता आली असती. तुम्हाला वाटेल की संक्रांत तर झाली, आता लाडू दाखवून काय उपयोग. पण हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती खूप चांगल्या प्रमाणात असते, तर मुलांसाठी तुम्ही किंवा स्वतःसाठीही तिळाचे लाडू नक्कीच बनवू शकतात. मेन म्हणजे पाक न करता, झंझट न करता हे लाडू अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होतात. नक्कीच ट्राय करा. त्यानंतर पोळ्या उरल्या होत्या, तर पोळ्यांचं काय करायचं सकाळच्या संध्याकाळी, तर मी त्या तुपामध्ये या प्रकारे अगदी कमी तुपात 1 ते 2 चमचे तुपामध्ये फ्राय करून घेते आणि ह्या पोळ्यावरून मीठ टाकून चहासोबतही खूप छान लागतात. माझ्याकडे दुसरं एक पॅन्ट्री युनिट आहे, ते तुम्ही बघितलंही असेल याआधी. तर तेही जरा म्हणजे धूळ बसली होती, बऱ्यापैकी धूळ बसली होती त्यामध्ये. तर ते मला स्वच्छ करून घ्यायचं होतं, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याच्यातल्या बऱ्यापैकी वस्तू मी आधीच काढल्या होत्या आणि आता उरलेल्या वस्तू काढून घेत आहे. त्याच्यात बऱ्यापैकी धूळ जमा झालेली होती, पण ती तुम्हाला दिसत नसेल. तर मी ती धूळ आधी कोरड्या कापडाने, नंतर ओल्या कापडाने आणि नंतर परत कोरड्या कापडाने कोलीने स्वच्छ करून घेतली. अमिता पाटील ताईंनी मला विचारलं होतं किंवा तुम्ही खूप ताई मला विचारतात, तुम्हाला स्वच्छतेचं मोटिवेशन कुठून मिळतं? तुमच्या कमेंट्स हेच माझं मोटिवेशन असतं. तुमच्या सुंदर अशा तुमचं प्रेम हे मला कमेंट्सद्वारे कळतं आणि मला परत नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी मी तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. पॅन्ट्री युनिटमधल्या मॅट्स मी धुवून टाकल्या होत्या. त्या उन्हामुळे वाळूनही गेल्या झटपट आणि त्यात जी मला भांडी ठेवायची होती तीही मी घासून घेतली आणि उन्हात छान वाळवून घेतली होती. पण ते सगळं घासलेलं वगैरे मी काही दाखवलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. किचनची मांडणी या व्हिडिओमध्ये संपूर्ण बरण्या मी इथे ठेवलेल्या होत्या. याआधी मी बरण्याच ठेवायची या पॅन्ट्री युनिटमध्ये, खास करून बरण्या ठेवण्यासाठीच आहे. पण माझी लहान मुलगी तिथला बरण्या काढून काहीतरी खाण्याचं साहित्य काढण्यासाठी ती त्याच्यावरती पाय ठेवून चढत होती शिडीसारखं. तर मग मी बरण्या बऱ्यापैकी तिथल्या काढून घेतल्या आहेत आणि फक्त कडधान्याच्या किंवा डाळींच्या 4-5च बरण्या राहू दिलेल्या आहेत आणि आता तिथे भांडी ठेवली. कारण ते स्टीलचं जरी असलं पण नाजूकच असतात या वस्तू, तर खराब होऊ नये यासाठी मी संपूर्ण बरण्या तिथल्या काढून घेतल्या. पॅन्ट्री युनिट स्वच्छ करून मॅट टाकून मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून घेतलं. हे ग्लास कोणी आल्यावर मी त्याच्यात पाणी देते, तर ते मी वरतीच ठेवलेले आहेत. नंतर या 2 बरण्या, पितळी मसाल्याचा डबा आणि ही काचेची बाऊल आहे ट्रिओ कंपनीची, तीही मी यात ठेवले आहेत. ते रेअर लागतात म्हणून तिथे म्हणजे कमी जो सामान मला कमी प्रमाणात लागतो तो मी पॅन्ट्री युनिटमध्ये ठेवला. येलो आणि व्हाईट कलरचं जे बाऊल आहेत मोठ्या साईजचे, ते नेस्टेसिया कंपनीचे आहेत. नंतर हे पॅन्ट्री युनिट दुसरं माझं मैत्रिणीचं आहे. तुम्ही या प्रकारातही करू शकतात. हेही खूप भक्कम असतं आणि यामध्ये जास्त सामान मावतं. तर मी दोघांमधला फरक तुम्हाला म्हणजे काही जणांना फर्निचर करायचं असेल लक्षात यावं यासाठी हे दुसरं दाखवलेलं आहे. हेही खूप छान, मला नक्कीच आवडतं. माझ्याकडे जे आहे ते जरा नाजूक आहे आणि हे दुसरं मैत्रिणीचं आहे ते भक्कम आहे. आवळा कंठी बनवायची होती, तर त्यासाठी मी आवळे या प्रकारामध्ये वाफवून घेतले इडलीच्या भांड्यात. खाली पाणी टाकलं, वरती आपलं ढोकळा इडलीचं जे भांडे असतात ते ठेवले आणि त्यामध्ये अशा प्रकारे आवळे वाफवून घेतले. आवळ्यांचे अशा प्रकारे काप करून घेतले. म्हणजे वाफल्यानंतर तर काप होतातच हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि 1 किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो साखरेचा वापर केलेला आहे. 4 किलो आवळे घेतले होते मी. 4 किलो आवळे वाफवून या प्रकारे काप केले आणि त्यामध्ये 2 किलो साखर ॲड केली व ती साखर मी मिक्स करून घेतली आहे. ही आवळा कंठी मला बनवायला, मी बुलढाण्याला राहत होती. लग्नानंतर सुरुवातीचेच दिवस होते. तर कोलते वहिनी होत्या माझ्या मिस्टरांच्या साहेबांच्या मिसेस, तर त्यांनी मला हे शिकवलं होतं. त्यानंतर मी प्रत्येक वर्षी अशा प्रकारे आवळा कंठी
म्हणजे बनवत जाते. त्या कोलते वहिनींनी मला म्हणजे खूप छान ट्रेनिंग दिलं, कारण लग्नानंतर आपल्याला व्यावहारिक ज्ञान म्हणजे बऱ्यापैकी कमी असतं. अगदी आपलं म्हणजे कमी वय असतं, तर आपल्याला नवीन जगामध्ये कसं वावरायचं हेही कळत नसतं. तर त्यावेळेस मला त्यांनी पैसा कसा जपून वापरायचा, पैशाचा उपयोग कशाप्रकारे करायचा, बचत कशी करायची, नंतर कशाप्रकारे आपल्याला पैसे वाचवता येऊ शकतात, अनेक गोष्टी शिकवल्या. आता त्या नागपूरला राहतात, त्या नक्कीच व्हिडिओ बघत असतील. म्हणजे मी खूप बऱ्याच गोष्टी शिकली त्यांच्याकडून. आपल्या आयुष्यात आपल्याला पॉझिटिव्ह नंतर मार्गदर्शन, अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे लोक भेटणंही खूप गरजेचं असतं. त्यानंतर आपलं आयुष्य खूप चांगलं वळण घेत असतं, मला तरी असं वाटतं. नंतर आवळे 3 दिवस मी त्या साखरेमध्ये लिक्विड झालं होतं साखरेचं, तर त्याच्यात राहू दिले आणि मग या चाळणीमध्ये ते सगळं लिक्विड गाळून एका बरणीत भरून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं लिक्विड, आणि आवळे वाळवण्यासाठी ठेवले होते. तर रात्र होती, रात्री फॅन खाली ठेवले, सकाळी या प्रकारे झाले. नंतर मी ते उन्हात ठेवले, प्लास्टिकच्या कागदाला नॉर्मली तेल लावलं होतं, अगदी 2-3 थेंब, आणि त्याच्यावरती मी आवळे सुकवायला ठेवले. आवळे सुकवल्यानंतर या प्रकारे आवळाकंठी तयार झालेली आहे. व्हिडिओतला एकही कंटेंट आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार.